मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भाऊजी गुड मॉर्निंग करा. हो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला बाहेरचा निसर्ग बघून येतो. मस्त क्लायमेट आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे. फायनली आता आपण बाबांच्या दर्शनासाठी जातोय आणि हे आपलं असं कॉटेज आहे. मस्त मस्त असं रिसॉर्ट आहे. याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जबरदस्त असा व्ह्यू आहे. छान आहे, तुम्ही बघू शकता. छोटे छोटे रूम्स वगैरे आहेत. मला फ्रंट व्ह्यू दाखवतो याचा. हा एक फ्रंट व्ह्यू आहे. इथून एंट्री आहे हॉटेलसाठी. तिकडे समोर रिसेप्शन आहे. मेन हायवे हा इकडे समोर शिर्डीकडे जातो रोड या साईडवर. आणि आपल्या हॉटेलचं नाव आहे निसर्ग कॉटेज. छान हॉटेल आहे. बरेच वेळा आम्ही शिर्डीला आलो की इथेच येत असतो. रूम्स वगैरे जबरदस्त आहेत. रिजनेबल रेटमध्ये आहेत. मस्त व्ह्यू आहे. आणि नाशिकमध्ये ॲक्च्युली भरपूर थंडी आहे. या क्लायमेटमध्ये येत असाल तर नाशिकमध्ये भरपूर थंडी आहे. आणि आपल्या अलिबागमध्ये एवढी थंडी नाही आहे अजून. ही आपली इकडे बस. ॲक्च्युली इथे शिर्डीमध्ये म्हणजे नाशिकमध्ये खूपच थंडी आहे. म्हणजे अलिबागमध्ये एवढी थंडी अजून नाही आहे. बट शिर्डीमध्ये भरपूर थंडी आहे. आम्ही सकाळी 7 वाजता उठून आता बाबांच्या दर्शनासाठी जात आहोत. तर बघूया, तिकडे काय आपल्याला मोबाईल नेता येणार नाही, त्यामुळे काय व्हिडिओ करू शकत नाही आहे. तर आपण नंतर आल्यानंतरच भेटूया. दर्शनानंतर काय प्लॅनिंग आहे यांचं माहिती नाही आहे. बट आता सगळे रेडी होऊन आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी जात आहोत. तर असेच राहा आमच्यासोबत. आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे अजून काय तुम्हाला दाखवता येत असेल तुम्ही दाखवेन. तर चला भेटूया परत. आपला ज्युनियर ब्लॉगर आलेला आहे. गुड मॉर्निंग बोल. चल पटापट काहीतरी सांग आपल्या आज फॅमिली मेंबर्सला. साईबाबांचं दर्शन घ्यायला. तर आज नंतर ब्लॉग येणार आहे. नंतर कुठे जायचं आपल्याला. नंतर जायचं आपल्याला जे ते गर्ल्सची शॉपिंग असते तिकडे. आया म्हणजे सगळे साड्या वगैरे घेणार आहेत काय. तू काय घेणार आहेस. तू काय घेणार आहेस. मी तर किचन. जबरदस्त. मग अजून कुठे जायचं आपल्याला. अजून आता मला पण नाही माहित. तर आता नंतर भेटूया. माहित आहे बघा घरी. लावला. हो गुड मॉर्निंग कर तू. गुड मॉर्निंग नाही. गुड मॉर्निंग. चला चहा प्यायला या लवकर लवकर. जबरदस्त रे. हे बघा, चहा पिल्याशिवाय आमची सकाळ चालू होत नाही. त्यामुळे पहिला एक घोट चहाचा मारायचा आणि आपल्या कामाला लागायचं. गुड मॉर्निंग. चला बघूया आज आपल्याला काय काय दाखवता येतं ते. आता आम्ही चाललोय बाबाच्या दर्शनासाठी. आणि तिथे आपल्याला मोबाईल अलाउ नाही आहे. त्यामुळे आपण तिथलं काय तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही आहोत. तर बघूया नंतर आपल्याला कुठे जायचं रे. वाईन्सला कंपनीमध्ये ना. बघूया तिकडे जर जाता आलं तर आपल्याला जाऊन तिकडे आपण थोडंसं व्हिडिओ करू. थोडं इन्फॉर्मेशन देऊ तुम्हाला. वाईन्सुला वगैरे कशी तयार होते. तर हा आमच्यासोबत कुठेही जाऊ नका. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, कमेंट्स
अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो. आणि इकडे बघा स्वरा आलेली आहे. स्वरा गुड मॉर्निंग बोल. चला तर सगळे आता रेडी झालेले आहे. पटापट जाऊ बाबांचं दर्शनाला. चलो. पप्पा कसे रेडी. ए बघ जेनी आली बघा आमची. जेनी ऐकर. हॅलो कर. ऐकर ऐकर ऐकर. ती पण आज भरपूर लवकर उठलेली आहे. सगळ्यांच्या आधी ती उठलेली आहे. चला बाबांचं दर्शन करून आल्यावर भेटूया. अजून दुसरे तयार झाले का रे दुसरे? सर्व झाले. चला बाय बाय. निघूया. बाय कर स्वरा. बाय. ए जिनियर मग आत्ता करा. मी म्हणून तुमच्यासाठी आत्ता आलोय. चला हाय करा पटापट. इकडे बहिणी, इकडे उमा, चैताली, जेनीने केलं मगाशी. हरवी आणि इकडे किट्टो ऐकर. एकटे सगळं नाश्ता करतायत. आरुषने मस्त केलाय ब्लॉग. मला एकटं नाही. लेडीजचं एक फोटोशूट कधीच संपत नाही यार. कधी संपणार, कधी आपण जाणार. Five hours later. चला सगळे आम्ही बाबांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत फायनली. आणि इकडे आरुष काहीतरी बोलत आहे आपल्याला. काहीतरी घेतले त्यांनी. हा जो एक गन आहे मशीन गन आणि नावाचं किचन आहे. भरपूर शॉपिंग केलंय आरुषनी. आणि इकडे इकडे याने पण केले. काय कर बघू तू काय घेतलास. तू काय घेतलंस दाखवते ना. गाडी ना. सगळे दर्शन घेऊन आले. एक आले. गार्डन आओ इकडे बघ. गार्डनला चाललं की नाही आपण. चला चला गार्डनला. चला गार्डनला. चल पुढे चल उतरू आपण. सुप्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथील एक गार्डन आहे. तिथे आम्ही आज तुम्हाला दाखवणार तिथे काय काय आहे. तर बघू चला. आणि पूर्ण गार्डनची इन्फॉर्मेशन प्रथमेश पाटील हे देणार आहेत. हे आमचे ड्रायव्हर का हाय करा. जबरदस्त. चला चला. आमचा आऊ झोपून उठलाय त्यामुळे नाटकं करतोय. हाय कर. हाय बघू. हाय कर. असं काही गार्डन आहे. गार्डनचं नाव ऍक्च्युली मला माहिती नाहीये. तुम्हाला इथे दाखवतो. वेलकम साई हेरिटेज विलेज. ओके एंट्री तिकीट फॉर 150. चला एंट्री झालेली आहे. इथे पण काहीतरी आहे. चला हेच ते प्रथमेश पाटील. ते आपल्याला गायडन्स करणार त्या गार्डन बद्दल. ओ प्रथमेश पाटील. हो राईड आहे तिकडे आणि मॅजिक शो पण आहे. चला
बाबू हे बघ काय घेतले. फोटो काढले इथे बघ. चला आपला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. इथे फोटो सेक्शन भरपूर होणार आहे. आपला ब्लॉग करणं गरजेचं आहे बाबा. इकडे असं आहे एक नंबर. वाव. अशा काही प्रकारचे मस्त साई बाबा की पुराणी शिर्डी मस्त आहे. एक नंबर. हे बघा जुना घरांचं टाइप सगळं बनवलेलं आहे. वासुदेव वासुदेव आले तिकडे. एक नंबर. हे बघा इकडे बाबांचं जबरदस्त असं जुनं हे दाखवलेलं आहे. जैनी हाय का केला केला. हे बघा मस्त असे स्टॅच्यूज केलेले आहेत बाबांचे. आणि मला तर वाटतं ही द्वारकामाई आहे इकडे समोर. मस्त असं घर दाखवलंय बाबांचं जुनं. बायजामा. ओके बायजामा. एक नंबर अशी जुनं घरी जाते. बघू शकता पूर्ण जुनं घर आहे. वाव. जरा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आम्हाला लवकर यायला हवं होतं आणि मस्त बघायला भेटलं. ते बघा एक नंबर. कधी आले तर नक्की विजिट द्या. बाहू महाराज कुंभार. मस्त. चला पुढे पण अजून काय बरंचसं आहे ते. बाबा आपल्या हाताने जातो दळत आहेत भात. हे बघा एक नंबर सगळ्या गोष्टी दाखवल्यात. ऍक्च्युली आपलं टायमिंग चुकलेलं आहे. थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं. इकडे बघा साईबाबांचं हे भिक्षा मागताना आहे झोळे. सगळे इंस्ट्रक्शन्स इथे लिहिलेले आहेत. बघू शकता एक नंबर. चला पुढे जाऊ. कपडे शिवताना काशीराम शिंपी. हो म्हणजे ते जुने असतील. या साईडला आहे पाण्याचे दिवे लावले होते बाबांनी दिवाळीच्या वेळी. तेव्हाचं हे त्यांनी तसं तयार केलेलं आहे स्ट्रक्चर. म्हणजे मूर्तीच मस्त वाटतात बघा. इकडे बाबा सगळ्यांना फराळ वगैरे देतो ना. ते तिकडे जे गाणं आहे ते बॅकग्राऊंडला दीपावली. इकडे वाणी आहे. आपला वाण्याचं शॉप आहे. मस्त मस्त असे प्रकारचे आहेत इथे. साई हेरिटेज विलेज म्हणून एक सर्च करा. कधी शिर्डीला आल्यावर पण नक्की विजिट द्या. छान असं इथे मूर्त्या त्यांनी हे केलेल्या आहेत. एक नंबर वाटतंय. हे बघा परत पुढे इकडे ग्रामपंचायत ज्यावेळी होत होत्या जुन्या काळात न्याय निवाडा, तेव्हा तिकडे एक सरपंच असा म्हणजे मेन गावातला मेन सरपंच असा बसलेला असतो
एक नंबर आहे सगळं. ओहो जबरदस्त. ऍक्च्युली आला तर नक्की ते व्हिजिट द्या, बघण्यासारखं भरपूर आहे ते. वाव. इकडे आहेत बाबांचं, जेव्हा आपण बाबा कोण आजारी किंवा लागला असेल त्याच्यावर उपचार पण करत होते त्यावेळी. त्यांच्याकडे अजूनही म्हणजे शक्ती होती एक प्रकारे. मस्त असं वाटते बघा बघण्या. इकडे लोहार आहे बघा, लोहार. इकडे चप्पल बनवणारा आहे बघू शकता. इकडे लोहार आहे, लोहाराची भट्टी बघा किती छान मस्त केलेलं आहे, लोहाराची भट्टी. चला पुढे बघूया अजून काय आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे बघण्यासारख्या, नक्की ते विजिट द्या. इकडे अब्दुल्ला बाबा यांची दर्गा आहे इकडे, त्या स्ट्रक्चर मध्ये दाखवलेलं आहे बघू शकता. वाव, बऱ्याचशा गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. ऍक्च्युली आपल्याला खूप उशीर झाला इथे येण्यापूर्वी. हे बघा इकडे बाबा जेव्हा 9 माई लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी देत असतात तेव्हाच हे केलेलं आहे. मस्त वाटतं. पुढे इकडे दासगणू महाराज, हे दासगणू महाराज आहेत इकडे, आणि तिकडे बाबा आहेत त्या साईडला पलीकडे, आणि इकडे गावातली लोक. मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं एक तिकडे. इकडे लहान मुलांची शाळा आहे, श्याम म्हणून माधवराव देशपांडे हे पहिले तिकडे तेव्हा शिकवायचे. ते पण बाबांचे अंतःकरण भक्त होते. माधवराव देशपांडेंची शाळा असं म्हटलं जातं. हे आहेत ते, एक नंबर वाटते बघा. चला बाकी फॅमिली पुढे गेल्याने आपण ब्लॉक करत राहिलो, कारण बरंचसं दाखवण्यासारखं आहे. तुम्हाला सगळं नाही दाखवता येणार, बट तुम्ही कधी आलात शिर्डीला तर नक्की ते विजिट द्या. जबरदस्त असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे सगळ्या गोष्टींचं. हे बघा पहिल्याचे कसे घरं असायची, खेळण्यासाठी पांगुळ गाडा. आमच्या वेळी असे पांगुळ गाडे होते, आता नाही ते, आता सगळं प्लास्टिक मध्ये येतोय. मस्त वाटतं. हे एक बघा घरगुती, मस्त असं छान छान इथे डेकोरेट केलेलं आहे आणि मस्त वाटतं ऍक्च्युली बघायला. बघा ना किती असं वाटते जुन्या काळात आपण आल्यासारखं वाटते. इकडे बघून चित्रीकरण घरांच्या सगळ्या भिंती जुनीप्रमाणे आहेत घरं. मस्त मस्त असं दाखवलेलं आहे. बरंचसं फिरण्यासारखं आहे. बघायला गेलात तर प्रत्येक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या ब्लॉगमध्ये, पण हा कदाचित ब्लॉग आपल्याला एकच येणार आहे आणि खूप मोठा होणार आहे. इकडे गादी शिवणारे, मस्त केलं ना, मस्त केलेलं आहे. नक्की यायला पाहिजे सगळ्यांनी ऍक्च्युली बघायला. जे आले नसेल त्यांनी नक्की विजिट द्यायचे ना. जबरदस्त आहे बघा जुनी पंचायत कशी बसायची. ज्ञान निवाडा काय हे बघा, मस्त असं वाटतं. म्हणजे आपण तिथे ते बघितलं ना की आपण जुन्या गोष्टीत वाहून जातो, म्हणजे जुन्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात. इथे बघा जुन्या पद्धतीने गाडा, तेलघाणा आहे ना जुन्या प्रकारचा. हा बघा किती छान आहे, पहिला जुना. एक नंबर. लहान मुलं वगैरे खेळताना दाखवले. वा वा, हे बघा लपाछपी वगैरे. खरोखर असं वाटतं, हे बघितल्यानंतर असं वाटतं आपण त्या जुन्या युगात परत गेलेलो आहोत की काय. हे बघा मस्त आहे बघा. वासरू गायचं दूध पिताना किती छान वाटतंय. पण ऍक्च्युली हे आम्ही लवकर यायला पाहिजे होतं. मस्त. हे बघा बैल जोडून कसं पूर्ण हे करतायत, पूर्ण नांगर त्यांनी हे केलेलं आहे आणि याच्यातून पाणी खेचतायत इकडे, आणि इकडे बायका मस्त पाणी भरतायत. ऍक्च्युली मस्त वाटतंय बघायला. बघा ना जबरदस्त. पाण्याची तर अशी विहीर दाखवलेली आहे.
जबरदस्त का नाल काय बोलतात नाळ ठोकताना ऍक्च्युली बैलाच्या नाळ ठोकतात ना, तो प्रकार इथे दाखवला त्यांनी बघा. मस्त वाटतंय. ऍक्च्युली तुम्ही रियालिटीमध्ये बघाल ना तर हे तुम्हाला खरोखर म्हणजे असं वाटेल की हे खरे आहे. म्हणजे असं त्यांनी जबरदस्त असं हे केलंय. इकडे तुम्ही जेव्हा याल ना इथे स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघाल ना तर एक वेगळा तुम्हाला अनुभव येईल या गोष्टींचा. कारण हे जबरदस्त बघण्यासारखं आहे हे ठिकाण. पण आलात तर सकाळी यायचं टायमिंग पण आहे, पण टायमिंग ॲक्च्युली मला माहिती नाही आहे. संध्याकाळचं टायमिंग आहे 4 ते 8 वाजेपर्यंत संध्याकाळी. आणि सकाळचं मी विचारतो त्याला. मस्त हे बघा मस्त असं ही. तर अशा काही गोष्टी आहेत इकडे बघण्यासारख्या, तर नक्की विजिट करा. डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन तुम्हाला देईन. जर माहिती नसेल, जरी शिर्डीत आलात कोणालाही विचारलात तरी तुम्हाला हे लोकेशन मिळणार आहे. आणि ते एकदम बघण्यासारखं आहे. आणि हे बघा वरती रोपवे सारखं आहे. रोपवे आणि छोटी ट्रेन, मिनी ट्रेन. चला अजून पुढे काय बघता येते तर आपण बघू. हॉर्स रायडिंग केली असती पण आता आपला काय बोलतात तो टायमिंग निघून गेलाय. मोनोरेल आहे इकडे. सगळे गँग गेलेले आहे. भाऊ प्रथमेश आणि इथं कंटाळून बसलेले आहेत. मस्त आहे रे. जरा सकाळी यायला पाहिजे तुम्हाला. झाला ऍक्च्युली इथे मॅजिक शो पण आहे. जबरदस्त मॅजिक शो पण तुम्ही बघू शकता. जबरदस्त असा मॅजिक शो चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता. 5 hours later. तर फायनली आम्ही आज बाय बाय करतोय हॉटेलला. निसर्ग रिसॉर्ट मस्त हॉटेल आहे. आणि जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर नक्की करा या हॉटेलला. या हॉटेलचे रेंट पण भरपूर कमी आणि आपल्या बजेटमध्ये बसणारे आहेत. आणि जबरदस्त आहे व्ह्यू. नेचर पण बघू शकता. एक नंबर सगळ्या रूम्स आहेत, सगळ्या गोष्टी आणि व्यवस्थित सर्व्हिस वगैरे सगळी आहे. फक्त जेवणाची इथे सोय नाही आहे. आपल्याला बाहेर जेवायला जायला लागतं. फक्त नाश्ता तुम्हाला अवेलेबल आहे इथे. पण मस्त असं व्ह्यू आहे. नक्की विजिट करा. मोठं झाड आहे बघा. सगळे आता आम्ही निघून आता आपण कुठे चाललोय? आता आपण जाणार आहोत सुला वाईन फॅक्टरी. सुला वाईन फॅक्टरी आहे तिथे विजिट करणार आहोत. जिथे आपले वाईन्स वगैरे तयार होते. सुला वाईन्स म्हणून नाशिकमध्ये सुप्रसिद्ध असणारी. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर करा तुम्ही. मी करतो फक्त शूट करतो. तर ही अशी आमची बस होती. ऑल इन वन पूर्ण AC बस आहे. जबरदस्त. आणि आपलं हॉटेल. चला बघूया पुढचं प्लॅनिंग. अजून डिसाईड नाही आहे नक्की आपण कुठे चाललोय. बसमध्ये बसल्यावर प्लॅनिंग होणार आहे. आणि इकडे भाऊजी रेडी आहेत. इकडे आऊ. अवेश हाय कर. हाय बोल. हाय. जाम मजा केलीस ना 2 दिवस. मग त्याने पण भरपूर मजा केलेली आहे. आणि मस्त AC बस आहे. कोणाला जर हवी असेल नवी मुंबईमध्ये वगैरे मुंबईमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तिथून त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मस्त चांगली बस आहे. इकडून यश रेडी होऊन आलेला आहे. तर सगळे निघायच्या तयारीत आहे पण एक्झॅक्टली डिसाईड नाही आहे कुठं जायचं आहे ते. तर बघूया. सुला वाईन्सचा प्लॅन चालू आहे. सुला वाईन्स फॅक्टरीमध्ये जायचं. बट अजून तिथे सगळ्यांचं प्लॅनिंग झालेलं नाही आहे. कारण अजून सगळी मंडळी रेडी होत आहेत. आमचं महिला मंडळाला खूप वेळ लागतोय रेडी होण्यासाठी. चला सगळ्यांनी हाय करा. गुड मॉर्निंग. कुठं प्लॅनिंग आहे जायचं? अरे काय सांगत नाही तुम्ही. काय नाही.
ॲक्च्युली थोडासा ब्रेक घेतलेला आहे. मस्त इथे उसाचा रस पिलाय चरख्यावर सगळ्यांनी मस्त. हे बघा सगळेजण एन्जॉय. आता आपण बहुतेक निघणार सुला वाईनला. सुला वाईन फॅक्टरीमध्ये जाणार आहोत. बघा आपल्या तिकडे तुम्हाला काय काय दाखवता येते. तर सगळ्या गोष्टी आहेत. मस्त उसाचा रस आहे थंड थंड. क्लायमेट पण मस्त नाशिक आणि इथला एकदम थंडगार आहे. तर चला भेटूया. फायनली आपण सुला वाईन नाशिक येथे पोचलेलो आहोत. ही बघा छोटी छोटी मस्तपैकी द्राक्षांची झाडे आहेत. आपण आता आतमध्ये एंटर केलेलं आहे. तर बघूया. सगळे हॅपी सगळे हॅपी. चलो टार्गेट टू सुला वाईन. वाव चला. तुम्ही वेलकम टू सुला वाईन यार्ड. आणि आपण आता बघणार आहोत. चला इथून एंट्री आहे समोरून. बघूया कसं काय पर पर्सन रेट वगैरे. चलो इथूनच दिसतात. काहीतरी 100 रुपीज आहेत आणि 1000 रुपीज कसले तरी आहेत. जाऊन बघूया आपण तिकडे. चलो सुला वाईन मध्ये एंट्री करून डायरेक्ट डिवायडेशन केले. 600चं डिवायडेशन. 200 रुपयाचं काय नॉन वाईन यातले फूड स्नॅक आपण काय. चला आपली फायनल एंट्री. सुला वाईन फोटो सेक्शन. पर पर्सन 600 रुपीज. त्याच्यात इन्क्लूड फूड्स पण आहे. तुम्ही पाण्याची बॉटल्स किंवा फूड्स पण तिथे म्हणजे जेवण वगैरे करू शकता. असं काहीतरी आहे. तर चला बघूया आतमध्ये जाऊन. एक नंबर. फोटोशूटसाठी वगैरे बॉटल्स वगैरे आहेत मोठ्या. मस्त जबरदस्त अशा मोठ्या मोठ्या बॉटल्स फोटोग्राफीसाठी बघू शकता. सुला वाईन्स वाईन यार्ड्स. अरे वा वा सगळेजण मस्त खुश आहेत. आओ आता टेस्टिंगला वाईन घेऊया. एक नंबर आहे रे. फोटोग्राफी आणि सिनेमॅटिक करायला जाम मजा आली ते समोर. असा फोटो. वाव सगळ्याकडे सुलास सुलास दिसते. हे बघा एक नंबर. फोटोशूट साठी बऱ्याच गोष्टी आहेत इथे. वा 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 एक नंबर. हे बघा ऍक्च्युली इथे फोटोशूट साठी चांगला ऑप्शन आहे. बऱ्याच ठिकाणी बॉटल्सचे असे फोटोशूट करण्यासाठी ठेवलेले आहेत. पैसा वसूल आहे भाया.
लाईक पण तुम्हाला असं वाटत नाही का खूपच 6 पर पर्सन 600 रुपये खूपच होत आहेत. व्हॅन्कलसुद्धा आहे इकडे जाण्या येण्यासाठी. कारण माझा अंदाज आहे हा एरिया फुल एकर्समध्ये पसरलेला आहे. म्हणजे एकरहून जास्त जागा असेल. समजलं ना. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you want क्लिअर झालेलं आहे. बॅक साईडला पण मस्तपैकी सुलाचं ड्रम साईडमध्ये बनवलं तुम्ही बघू शकता. जबरदस्त वाटतं. तर चला भरपूर ऊन आहे पण फिरण्यासारखं भरपूर आहे इथे. माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण द्राक्षांचे मळे आहेत पण आता सध्या काही नाहीत. आत्ताच त्याच्यावर पानं वगैरे आलेली आहेत आणि मस्त वाटते. ॲक्च्युली वाईन्स खूप महाग आहे तिकडे पण क्वालिटी एक नंबर. कधी आलात नाशिक साईडला तर सुला वाईनला नक्की व्हिजिट द्या. कारण मस्त फिरण्यासारखं आहे. फोटोग्राफीसाठी पण चांगलं आहे आणि ब्लॉगिंगसाठी तर एक नंबर आहे. तर चला बघूया पुढे यांचं काय प्लॅनिंग आहे. कारण फोटो काढून यांचे खूप कंटाळा आला आहे लेडीज लोकांची तर शक्यतो. चला सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही जवळच्या त्यांच्या इटालियन रेस्टॉरंटला व्हिजिट दिली. तिथे मी कोड स्कॅन करून त्यांचा ॲप डाउनलोड करून त्यांचं असं काही मेनू कार्ड येत होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळ्या क्वालिटीचे म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या फूडचे प्रकार्स अवेलेबल होते. तुम्ही कुठलंही फूड्स अवेलेबल म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते मागून तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं जे आपलं ॲक्च्युली जे 6 पर्सन आपल्याकडून पर पर्सन घेतलं होतं त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होतं आणि छान होतं. माझं तर उपास होतं त्यामुळे मी व्हेजच ऑर्डर केली होती. त्यामध्ये आम्ही एक व्हेज पुलाव अँड दाल खिचडी मागवलेली. जबरदस्त फूड होतं तर बरं वाटलं. तर बघूया आता थोडंसं खाऊन झाल्यानंतर थोडं आम्ही सर्वे करत होतो. तर रासा असं रेस्टॉरंट होतं ते इटालियन.
इंडियन फूड्स वगैरे अवेलेबल होते. तर बघा, एकदा नक्की विजिट करा. जर तुम्हाला जर पसंत आलं तर पुढे लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि असेच आपल्यासोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करून बघू नका. तर चला बघूया. ॲक्च्युली फायनली असा काय व्ह्यू होता. इथे समोरच रेस्टॉरंट आहे इटालियन. तिथे त्या कुपनमध्ये तुम्हाला सर्विस तर सांगतो मी. ॲक्च्युली 600 रुपये कशाबद्दल घेतले पर पर्सन. ॲक्च्युली 600 रुपयामध्ये आपण इथे व्हिजिट करू शकता. आणि त्या 400 रुपयाच्या व्हिजिटनंतर तुम्ही वाईन किंवा तुमचं जेवण याच्यात करू शकता. वाईन किंवा जेवण ते त्याच्यात इन्क्लूड आहे. त्यामुळे हे चांगलं आहे, पण खूप एक्सपेन्सिव्ह असं मला वाटतं आहे. पण आलात तर नक्की इथे व्हिजिट करा ॲक्च्युली, कारण हे बघण्यासारखं भरपूर आहे. आणि फोटो काढण्यासाठी तर एकदम जबरदस्त आहेत. माझ्या मागे बघू शकता, जबरदस्त असा व्ह्यू आहे. मोठे मोठे ॲक्च्युली बॉटल्स आहेत. या इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, जसं इथे यांचं चालू आहे. हो, ॲक्च्युली मी पण पहिल्यांदा इथे आलो. मला ॲक्च्युली इथे बघायचं होतं. प्रत्येक जणांकडून ऐकले सुलावाईनची फॅक्टरी चांगली आहे बघण्यासारखी. ॲक्च्युली मला आयडिया नव्हती की, मला असा अंदाज होता की मॅन्युफॅक्चरिंग कशी होते वाईन वगैरे हे असं काहीतरी फॅक्टरीमध्ये जाऊन दाखवणार आहेत. पण असं काहीच नाही इथे फक्त तुम्ही फिरू शकता आणि फोटोशूटला वगैरे येऊ शकता. बाकी इथे काही नाही आहे बघण्यासारखं. तर चला, आता पण आम्ही परतीच्या मार्गावर निघणार आहोत घरी जाण्याच्या, कारण आपली शिर्डी ट्रिप इथेच संपलेली आहे. तर बघूया, अजून यांचे फोटोशूट वगैरे करायचे असतील तर थोडासा टाईमपास करू, अर्धा तास वगैरे, आणि नंतर मग आपल्या परतीच्या प्रवासाकडे निघू. कारण आम्ही ॲक्च्युली शिर्डीपासून बऱ्याच किलोमीटर इकडे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ॲक्च्युली त्या साईडला पूर्ण आहेत ना, त्या साईडला द्राक्षांचे मळे आहेत मोठे मोठे. हे सगळे द्राक्षांचे मळे आहेत. त्या तिथे पण एक रेस्टॉरंट आहे. त्याच्या खाली वाईन्स वगैरे सगळ्या दिसल्या असतील, तुम्ही बघितलं असेल का 1 मिनिटाच्या व्हिडिओ मागे. अजून द्राक्षांचं सीझन आलेला दिसत नाही, कारण आता जस्ट त्यांना पालवी फुटलेली आहे, ती बघा दिसत असेल तुम्हाला. तर बघूया. तर असंच आपल्या सोबत राहा. जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक तरी कमेंट्स करत जा, मला बरं वाटेल. आणि कसं आहे, या गोष्टी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ॲक्च्युली बघायला गेलात तर या गोष्टींसाठी खूप मेहनत करावी लागते, व्हिडिओ काढण्यापासून अगदी एडिटिंग करण्यापर्यंत. आणि मी हक्काने सांगतो, मी मराठी आहे आणि मराठी माणसाला सपोर्ट करा जास्तीत जास्त. चला, बाय बाय.